नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. गेली 10 महिन्यांपासून राज्यातील सर्वच महापालिकांच्या सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष घेण्यास नगरविकास खात्यानं बंदी घातलेली असताना पुणे महापालिकेनं ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेत महापालिकेचं कामकाज करून दाखवलं. पुणे पालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नगरसेवकांना निमंत्रित करून महापौर आणि गटनेत्यांनी महापौर दालनातून सभेचं कामकाज चालवलं. पुणे महापालिकेनं राज्य सरकारशी 11 वेळा पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष सभा घेण्याची परवानगी मागितली होती. मात्र या बाबतीत अजून कोणताही निर्णय न झाल्यानं पालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांनी ऑनलाईन सभेचा पर्याय निवडला. विशेष म्हणजे मागील ऑनलाईन सर्वसाधारण सभेला गोंधळ घालणारे महाविकास आघाडीतील नगरसेवक देखील या ऑनलाईन सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी झाले होते. की गेली 10 महिने पुणेकरांच्या सगळ्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर अडवणूक होत होती. किंबहुना आमची इच्छा आहे ही जनरल बॉडी मुख्य सभेत चालावी. त्याकरता महापालिकेने माननीय महापौरांनी 11 स्मरणपत्र जवळपास आम्ही राज्य शासनाला पाठवली. परंतु सकारात्मक प्रतिसाद न आल्यामुळेच आम्हाला अशा प्रकारची सभा घेण्याचं प्रयोजन करावं लागलं. आणि आम्ही सगळ्यांना त्याही दिवशी सांगत होतो की आम्ही पारदर्शकपणे हे सगळी सभा चालवणार आहोत. आणि आज त्याचा प्रत्यय सगळ्यांनाच आला की आपण अत्यंत नियोजनबद्ध अशी सभा चालवली, पारदर्शकपणे सभा चालवली. आणि भारतीय जनता पार्टी ही कायमच पारदर्शकपणाला अधिक प्राधान्य देत आलेली आहे. आणि यापुढची जरी महानगरपालिकेला जर का राज्य शासनाने परवानगी दिली तर राज्य शासनाचे खूप खूप आभार. परंतु जर का अशा प्रकारची परवानगी आम्हाला भविष्यात मिळाली नाही, उद्याही जनरल बॉडी आहे, परवाही आहे, टॅक्सचे जनरल बॉडी आहे, परवाशी आम्हाला टॅक्स ठरवून घ्यावा लागेल. अंतिमतः या शहरात यावर्षी टॅक्स किती असेल त्याला कायद्याने दिलेली बंधनं आहेत. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या विषयात आम्ही थांबवू शकत नाही. आणि त्यामुळं आम्ही अशा प्रकारच्या जर का राज्य शासनाचे डायरेक्टिव्ह आल्या नाहीत तर अशीच पारदर्शकपणे जनरल बॉडी चालून शहराला न्याय देण्याचा, शहराचे विषय पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या जीबीला विरोधकांचाही विरोध झाला होता, यंदा मात्र त्यांनी जुळून घेताना आपल्याला पाहायला दिसलं. नाही, विरोधकांचा हा खोटा विरोध होता हे आज उघड झालं. त्यांना माहीत होतं की अशा प्रकारे एकदा जनरल बॉडीचा मुख्य सभेचा अजेंडा निघाल्यानंतर त्याचं स्थळ बदलता येत नाही. आणि आम्ही अत्यंत त्यांना विनंती केली की आपल्याला हे स्थळ आत्ता 24 तासाच्या सूचनेने बदलता येत नाही. त्याला प्रत्येक 100 सभासदांना 150 सभासदांना त्याचं निवेदन केलं पाहिजे की आपलं स्थळ कुठं होणार आहे. त्याचप्रमाणे त्याचं जाहीर प्रकटन करावं लागतं. त्याला कायदेशीर आधार आहे, कायद्याने ठरवून दिलं आहे की मुख्य सभा कशी घ्यावी आणि त्याचं स्थळ कसं बदलावं. त्यामुळं त्या सगळ्या प्रक्रियेचा तो भाग होता. आणि आज त्यांना हे कळलं की अशा प्रकारे मुख्य सभा चालवता येणार नाही. तर जे काही राज्य शासनाने आम्हाला हे डायरेक्टिव्ह दिलेत अशी चालवा. आणि त्यामुळं राज्य शासनाने जसं सांगितलं आहे त्या पद्धतीत घटनेच्या चौकटीत बसून अशा प्रकारे आम्ही मुख्य सभा चालवण्याचा प्रयत्न. दरम्यान काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी पुणे महापालिकेतील सर्वसाधारण सभा ऑफलाईनच घेण्यात यावी यासाठी आता न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतची सुनावणी येत्या 23 फेब्रुवारीला होणार आहे. शहरातील महत्त्वाचे प्रश्न ऑनलाईन सभेच्या माध्यमातून सुटणं शक्य नाही, त्यामुळे ऑफलाईन सभा होणंच गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्ताधारी जेव्हा आणि विरोधक असतात तेव्हा ऑनलाईन सभा ही होऊ शकत नाही, कारण विषय मंजुरी असतात, त्याच्यावर शहराचे प्रामुख्याने विषय असतात. त्यात तात्विक मतभेद असले तरी ते मांडणं गरजेचे असतात आणि त्या विषयाचं गांभीर्य सांगणं महत्त्वाचं असतं. हायकोर्टाने असा निर्णय दिला की 23 तारखेच्या आत राज्य सरकारने ऑफलाईनचा निर्णय घ्यावा, नाहीतर 23 तारखेनंतर आम्ही तो निर्णय घेऊ. ही कोर्टाची ऑर्डर आहे. आपण पाहिले असं तर मान्य मेहरबान हायकोर्टाची ऑर्डर आहे ही. आणि या ऑर्डरमध्ये क्लिअर कट दिलेलं आहे. हे आजही आम्ही आपल्या महापालिका आयुक्तांना, महापौरांना, नगर सचिवांना दिलेली आहे की आपण याचं उल्लंघन करू नये. कारण ही ऑर्डर जी आहे क्लिअर कट दिलेला आहे की आपण कोर्ट म्हणलं की राज्य सरकारने 23 तारखेच्या आतमध्ये ऑफलाईनचा निर्णय घ्यावा असं आमचं मत आहे. आणि नाहीतर मग हा निर्णय कोर्ट घेईल. याचा अर्थ काय झाला की कोर्टाने डायरेक्टिव्ह दिलेले आहेत की ऑफलाईन सभा घेतली पाहिजेत, शहराचा विकास झाला पाहिजे. पण ऑनलाईनमध्ये कुठेही काय चाललं आहे गोंधळ कळत नाही. आणि ऑनलाईनचा आग्रह का
हा आजही कळत नाही. विषयपत्र बदलणार नाही, मग भीती कशाची आहे? विषयपत्र तेच आहेत. मग ऑफलाईन घेतले तर विषय काय वेगळा होणार आहे का? मग ऑनलाईन घेण्याचा आग्रह का धरतात हेच आम्हाला काय गोडबंगल हे कळत नाही. आज फक्त नेमणुकीचे विषय होते की जे कायद्याने तुम्हाला नेमणुका स्टँडिंग कमिटीचे सदस्य रिटायर झाल्यावर ते आज रिटायर झाल्यावर ते नेमणुका कराव्याच लागतात. विषय कुठला घेतला नाही त्यांनी, नेमणुकाच घेतल्यात. शिक्षण मंडळाच्या नेमणुका घेतल्यात आणि स्थायी समितीच्या नेमणुका घेतल्यात. त्यातही आम्ही पहिला प्रश्न हाच विचारला की कोर्टाची ऑर्डर आलेली आहे, आपण ऑफलाईन घ्यावी. तर ते म्हणले आम्हाला अजून तो निर्णय मिळालेला नाही. असं महापौरांनी सांगितल्यानंतर आम्ही तो निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचता केलेला आहे. पुणे महापालिका स्थायी समितीच्या 8 सदस्यांची मुदत संपल्यानं आज पुन्हा नव्या 8 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यात विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपचे 6 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 सदस्यांची वर्णी लागली. याबरोबरच शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर स्थापन झालेल्या शिक्षण समितीवर आज 13 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. आज झालेल्या पालिकेच्या ऑनलाईन मुख्य सर्वसाधारण सभेत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. भाजपनं हेमंत रासने वगळता अन्य पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या सदस्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संधी दिली आहे. भाजपच्या नवनियुक्त सदस्यांमध्ये राहुल भंडारे, मनीषा कदम, महेश वाबळे, राजाभाऊ लायगुडे, अर्चना पाटील यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील उर्फ बंडू गायकवाड, प्रदीप गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण समितीवरही भाजपच्या सदस्य संख्येनुसार भाजपचा वरचष्मा दिसून आला. भाजपकडून मंजुश्री खर्डेकर, कालिंदा पुंडे, राजश्री काळे, मुक्ता जगताप, मारुती तुपे, अल्पना वरपे आणि वर्षा साठे यांची नियुक्ती करण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, लता धायरकर, सुमन पठारे यांची आणि काँग्रेसकडून अविनाश बागवे तर शिवसेनेकडून प्राची आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली. स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची पुन्हा स्थायी समितीवर वर्णी लागली आहे. त्यांना तिसऱ्यांदा स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळू शकतं अशी ही चर्चा आहे. महानगरपालिकेचे स्थायी समितीचे 8 सदस्यांची नावे आज जाहीर झालेली आहेत. त्यापैकी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमके त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. अभिनंदन सर, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? आज मला पक्षाने पुन्हा एकदा सदस्य म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे. त्याबद्दल मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेते या सर्वांचं, जे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, खासदार गिरीजी बापट, शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक, इतर महापौर, इतर सर्व पक्षाचे आमदार, खासदार या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि आज जो विश्वास पक्षाने आज माझ्यावर दाखवलेला आहे त्या विश्वासाला एक दुजोरा देणारं काम माझ्या हातून येणाऱ्या काळात नक्की घडेल असा मी आपल्या माध्यमातून विश्वास व्यक्त करतो. यापुढचं तुमचं नियोजन काय असेल किंवा तुमचं यापुढचं ध्येय किंवा लक्ष काय असेल? नाही, आता मी मागील वर्षी मला 2 वेळा अध्यक्षपद पक्षाने दिलं. त्यातले मागील 3 महिने असतील. त्यानंतर एक वर्षभर पूर्ण त्याच्यात करोनाच्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम ह्या मागील वर्षी 2020मध्ये होता. त्याही वेळेत मी उत्पन्न वाढीच्या ह्याच्याकरता मी प्रयत्न केला आणि त्या विषयात मी यशस्वी झालो. ह्या पुढील काळात किमान 10 ते 20 हजार कोटी रुपयांची कामे की पुढील 25 वर्षाच्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही काम करू. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तुम्हाला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. काय सांगाल, मिळेल का तुम्हाला? नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने पुन्हा जर मला ती जबाबदारी दिली तर मी आनंदाने नक्की ती चांगल्या पद्धतीने आणि पक्षाला जे अपेक्षित आहे आणि पक्षाला आणि शहराला अपेक्षित आहे त्या पद्धतीनेच मी ती नक्की पार पाडेल. यापुढे कुठल्या कामांना जास्त प्राधान्य असणारे, काय नियोजन असणारे काम? एकंदरीत शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातनं काही आम्ही प्लॅन केलेला आहे. त्या येणाऱ्या पुढच्या आठवड्यात माझं त्या पद्धतीचं बजेट हे सादर होईल. 516 स्क्वेअर किलोमीटरचं पुणे शहराचा आता भौगोलिक परिसर झालेला आहे आणि त्या अनुषंगाने शहराची सार्वजनिक वाहतूक असेल, शहरातील चांगले रस्ते असतील, शहराचे जायकासारखा नदी सुधारसारखाचा प्रकल्प असेल, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल,
पासून रखडलेला SCMTRचा प्रकल्प असेल, असे अनेक मोठे विषय, मोठे प्रकल्प येणाऱ्या नवीन गावात काही TP स्कीमनुसार गावांचे एस्टॅब्लिशमेंट असेल, अशा सगळ्या शहराच्या विकासात आणि सौंदर्यात भर वाढेल असे मोठे मोठे प्रकल्प करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आत्ताची जी शहराची एकंदरीत लोकसंख्या आहे ती साधारण 60-65 लाखापर्यंत पोहोचलेली आहे आणि पुणे शहराचं पोटेन्शियल, पुणे शहराची एकंदरीत हवामान, वातावरण, पाण्याची व्यवस्था, कायदा सुव्यवस्था, शहरात असणारं विद्येचं माहेरघर म्हणून शहराची असणारी ओळख, IT हब, अशा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून संपूर्ण देशातून शहराकडं आकर्षित जाणारा वर्ग आहे आणि त्या सगळ्यांना सामावून घेऊन ह्या सगळ्याचे सुनियोजित शहर करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही नक्की येणाऱ्या काळात पूर्ण करू. तर हे होते स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने. एकूणच शहराच्या वाहतुकीवर आणि जी नवीन 23 गावे समावेश झालेली आहेत त्यांच्या विकासावर जास्त भर असणार आहे असं त्यांनी सांगितले. कॅमेरामॅन रोहितसह मी नम्रता, टॉप 20 न्यूज, आपली बातमी. पुणे महापालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची आज नियुक्ती करण्यात आली. जे नगरसेवक नाराज आहेत अशांना संधी देऊन भाजपनं डॅमेज कंट्रोल केल्याचं बोललं जात आहे. मात्र यामध्ये कोणतंही डॅमेज कंट्रोल नसून ज्येष्ठ आणि नवीन सदस्यांची नियुक्ती केल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी टॉप 20 न्यूजशी बोलताना सांगितलं. भाजपचा कोणताही नगरसेवक नाराज नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पुणे महापालिकेत शिक्षण मंडळाचे सदस्य आणि स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अनेक ज्येष्ठ सदस्यांना संधी देण्यात आली आहे, पण असंही म्हटलं जातं की काही नाराज नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा यामध्ये संधी देऊन एक डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतः महापौर मुरलीधर मोहोळ आमच्यासोबत आहे. सर, ज्या पद्धतीने आज शिक्षण मंडळ सदस्य आणि स्थायी समिती सदस्यांची निवड झाली, काय क्रायटेरिया ठेवून आपण निवड केली आणि कोणत्या कोणत्या सदस्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात आलं? नाही, मुळामध्ये सगळ्यात मोठी संख्या असलेला आमचा पक्ष आहे. जवळपास 100 नगरसेवक महापालिकेत आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये अनेक समित्यांमध्ये प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. आजही आपण पाहत असाल, शिक्षण समिती असेल, स्टँडिंग कमिटी असेल, याच्यामध्ये आताही आपण पाहिलं असेल की जुन्या आणि नवीन सभासदांचा योग्य प्रकारे त्याच्यामध्ये एक ताळमेळ त्याच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून कामकाज चांगलं झालं पाहिजे. नवीन सदस्यांना काम करण्याची संधी, त्यांना शिकण्याची संधी त्यातनं मिळाली पाहिजे आणि जुने सदस्य जो या सगळ्या ह्याच्यामध्ये गेल्या 4 वर्षांचे काम चालले. पुढच्या वर्षभरामध्ये महानगरपालिकेची आगामी निवडणूक असेल, त्याच्यामध्ये त्यांचा अनुभवसुद्धा त्या ठिकाणी समितीमध्ये काम करताना निश्चित फायदा ठरेल. अशा पद्धतीचं एकूणच त्याच्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे नाराज असं काही प्रकार नाही. एकूणच पण डॅमेज कंट्रोल करण्याचा एक प्रयत्न झाला. याच्यामध्ये काही जे नाराज सदस्य आहेत त्यांना कुठं ना कुठं संधी दिली गेली, दुसऱ्या बाजूने ज्येष्ठ सदस्यांना संधी दिली गेली. त्यामुळे यामध्ये काही डॅमेज कंट्रोलचा पार्ट नाही, मुळामध्ये आमच्याकडं असं काहीच नव्हतं. मध्यंतरी काय ते अफवा उठले तर माहीत नाही, पण आमच्याकडं कुठलाही एकही नगरसेवक नाराज नव्हता, आजही नाही आहे. पूर्णपणे सगळ्या समित्यांमध्ये तुम्ही पाहत असाल की जवळपास 90% नगरसेवकांना आतापर्यंत या सगळ्या समित्यांमध्ये सगळीकडे संधी देण्याचं काम झालं आहे. आता काही परत 1-2 महिन्यांनी अनेक समित्यांची नियुक्ती आहे, त्याच्यामध्ये उर्वरित नगरसेवकांना सुद्धा संधी मिळणार. त्यामुळे 100% आमच्याकडं सगळं जे काही व्यवस्थित चाललं आहे त्याच पद्धतीचं काम आहे. कुठेही आधी काही आणि डॅमेज कंट्रोलचा कुठं भागच नव्हता. ज्यांना संधी नाही मिळाली अशाच लोकांना संधी दिली. आता तुम्ही त्याच्यामध्ये उदाहरणं बघा की ज्या भागामध्ये समजा आउटस्कटचा भाग आहे, जिथं विकासाला वाव आहे, जिथं कामं खूप मोठी आहेत, अशा ठिकाणी सुद्धा संधी त्या निमित्तानं दिलेली आहे. त्याच्यामध्ये डॅमेज कंट्रोलचा विषय धन्यवाद. महापौर मुरलीधर मोहोळ त्यांनी स्पष्ट केलं की यामध्ये कोणत्याही प्रकारचे डॅमेज कंट्रोल करण्याचा हेतू नव्हता. जे ज्येष्ठ आहेत आणि नवीन आहेत त्यांची एक ताळमेळ घालून विकासासाठी काही करता येईल का, हाच यामागे हेतू होता. कॅमेरामॅन रोहितसह अजय कांबळे, टॉप 20 न्यूज, आपली बातमी. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. Great shot, Anna. Film हो या लाइफ, my motto, safety first. इसलिए मैंने अपने कार में लगाया F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर, easy to install on any car, जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है. F Protect, protect what you love. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यासह खेड शिवापूर टोल नाक्यावरही फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र या शिवापूर टोल नाक्यावर MH12 आणि MH14 या स्थानिक वाहनांना दिलेली सवलत देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं टोल नाका हटाव संघर्ष समिती आणि आमदार संग्राम थोपटे आक्रमक झाले आहेत. ही सवलत रद्द केल्यास तसेच फास्टॅगच्या आडून टोल वसुली केल्यास
तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला. टोल नाक्याच्या बाबतीमध्ये MH12 आणि MH14 गाड्यांच्या संदर्भामध्ये रिलायन्सनी त्या ठिकाणी पूर्वीच आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारची टोल आकारणे आम्ही MH12 आणि MH14 जे स्थानिक आहेत त्यांची करणार नाही. आणि जर का तशा पद्धतीने फास्टॅगच्या आडून जर का त्यांनी वसुली करण्याचं जर काही ठरवलं तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल. कृती समिती आणि मी स्वतः लोकप्रतिनिधी नात्यानं आम्ही निश्चितच लवकर त्या ठिकाणी जाहीर आंदोलन पुकारून ही जे काही चुकीचं कामकाज त्या ठिकाणी करतात त्याला आमचा विरोध आम्ही त्या ठिकाणी दर्शवू. MH12 आणि MH14 या स्थानिक वाहनांना टोलमधून सवलत देण्यात आली होती. भोर, वेल्ला, मुळशी परिसरातील वाहनांना टोल आकारला जात नव्हता. मात्र आजपासून फास्टॅग अनिवार्य झाला असल्यानं स्थानिक वाहनांना टोलमधून सवलत देता येणार नसल्याचा निर्णय टोल प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून हा टोल नाकाच बंद करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. निवृत्त न्यायमूर्ती PB सावंत यांनी सोमवारी पुण्यात आपल्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. PB सावंत यांच्या अंत्यसंस्कारावेळी बाबा आढाव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी PB सावंत यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. बौद्धकालीन लेण्यांचा देशातील सर्वांत मोठा गट असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेणी समूहाच्या पर्यटनदृष्ट्या विकासासह शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन एका पत्राद्वारे केली. खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना पत्र देताना शिवनेरी, सातवाहनकालीन नाणेघाट आणि लेणी समूहाच्या पाहणीसाठी जुन्नरला येण्याचं आमंत्रणही दिलं. यांची गाठ घेतली आणि ह्या जुन्नरच्या परिसरात जुन्या काळातल्या बौद्ध लेण्या आहेत आणि त्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. त्याचं संशोधन होणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रामधलं हे सगळ्यात मोठं बौद्ध लेणीचं केंद्र होईल असं आम्हाला वाटतं. पण ह्याच्यात अभ्यास करण्याची गरज आहे, उत्खनन करण्याची गरज आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. त्यामुळे जुन्या बौद्ध लेण्या, त्याचप्रमाणे असे इतिहासकार आणि आत्ता डेक्कन कॉलेजमध्ये असणारे आणि संशोधक डॉक्टर वसंत शिंदे हे गुजरातमध्ये विशिष्ट काम करतायत. त्यांच्याशी भेट झाली, चर्चा झाली. रोमन साम्राज्य 2000 वर्षापूर्वी तिथे एक मोठं व्यापारी केंद्र होतं अशी आता प्राथमिक माहिती सगळी येते. हा सगळा परिसर हा शिवनेरी किल्ल्याच्या भागात येत असल्यामुळे छत्रपती आमचं आराध्य दैवत आहे आणि त्या सगळ्या परिसराचा विकास केला तर भारतातलं काही जागतिक पर्यटन केंद्र होईल अशी आमची त्याच्या मागची संकल्पना आहे आणि हे होऊ शकतं. आणि म्हणून ह्या सगळ्याचा अभ्यास करावा, जे संशोधन करावं, त्याच्याकरता लागणारा निधी केंद्र सरकारने द्यावा. हे संशोधन हा विषय असा आहे की उत्खननाकरता काय काय लागेल काय नाही ते आहे. पण माझ्या मताने मला असं वाटतं की 50-100 कोटी रुपये तरी प्राथमिक ह्याच्यात याला द्यायला लागतील. आणि मग एका संशोधनानंतर जर तिथे लक्षात आलं की असं काही आहे तर मग त्याचा विकास करण्याकरता, त्याचं प्रिझर्वेशन करण्याकरता अधिक पैसे लागतील. म्हणून अशी मागणी आज मी त्यांना केली. पुणं तिथं काय उणं असं म्हटलं जातं आणि याचा प्रत्यय वारंवार येतही असतो. आता पुण्यातील आळंदी देवाची येथे फक्त 100 रुपयांमध्ये सोन्याच्या वस्त्र्यानं दाढी करण्याचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. पुण्यातील आळंदी देवाची येथील रुबाब मेन्स पार्लरमध्ये फक्त 100 रुपये मोजून सोन्याच्या वस्त्र्यानं दाढी करता येणार आहे. पार्लरचे मालक अविनाश बोरुदिया यांनी राजस्थानहून 8 तोळे सोन्याचा आणि 4 लाख रुपये किमतीचा वस्त्रा तयार करून घेतला आहे. सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा दरात सर्व सुविधा या पार्लरमध्ये उपलब्ध आहेत. आळंदीच्या वैभवात भर पाडण्याकरिता हा सोन्याचा वस्त्रा बनवला असल्याचं सलून चालक अविनाश बोरुदिया यांनी यावेळी सांगितलं. आळंदीच्या वैभवात भर पाडण्याकरता केवळ तो वस्त्रा आम्ही सोन्याचा 8 तोळ्याचा वस्त्रा राजस्थानच्या कारागिरांकडून बनवून घेतला. दुसरी गोष्ट अशी की आपल्या भारतीय संस्कृतीनुसार जे सोनं आहे ते पवित्र मानलं जातं. त्याचा सहवास हा आरोग्यदायी माणसाला असतो. तो एक राजस धातू आहे. तो प्रत्येकाने घालायला पाहिजे, त्याच्या संपर्कात प्रत्येकाने यायला पाहिजे. पण दुर्दैव असं
की प्रत्येकालाच ते शक्य होत नाही, कारण ते खूप महाग आहे. आणि म्हणून सामान्यातल्या सामान्य जनतेला, तळागाळातल्या लोकांना त्यांचं जे सोनेरी स्वप्न आहे की आपलं बाबा 5 मिनटं का होईना सोन्याच्या संपर्कात आपण यावं, ही काही पैशावाल्यांचीच दादागिरी नको आहे, या कारणानिमित्त आम्ही हा एक कन्सेप्ट सोन्याचा वस्तारा केवळ लोकांचं स्वप्न पूर्ण व्हावं या उद्देशातूनच आम्ही घेतलेला आहे. सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशाच प्रकारचा दर आम्ही एका सोन्याच्या वस्ताऱ्याच्या दाढीला फक्त 100 रुपये असं ठेवलं आहे. तर हे होतं आजचं प्राईम टाईम बुलेटिन. पाहत रहा टॉप 20 न्यूज, आपली बातमी. ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.